हाय, हॅलो, नमस्ते. मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी पॅकिंग वगैरे करून निघाले होते माझ्या घरी, म्हणजेच माझ्या माहेरी, आणि चालले होते मी 2 दिवसांसाठी. आणि शिव इतका खुश होता जाण्यासाठी की मामाकडे चाललो आहे. आणि रस्त्यात आम्ही एका दुकानात थांबलो आणि जे पाऊस आलाय, एवढ्या जोरात पाऊस आला अचानक, म्हणजे ना पावसाचं वातावरण होतं ना काहीच, पण इतका जोरात पाऊस आला की आम्हाला एका ठिकाणी थांबावं लागलं आणि आमची गाडी थोडीशी लांब पार्क केली होती. नंतर पाऊस थोडासा कमी झाल्यावर विनायक जाऊन गाडी घेऊन आले आणि लाडू आणि मी तोपर्यंत इथेच थांबलो होतो. आणि शिव आणि त्याची आजी दुसरीकडे थांबले होते, कारण की ते दुसरीकडे थांबले होते. मग आम्ही सगळे गाडीत बसलो आणि मग कुठेही न थांबता डिरेक्ट मी घरी गेले. आणि लाडू हा असा इथे उभा राहून पाऊस बघत होता, बाहेरच्या गाड्या बघत होता. चल तर ही आहे शिवची मावशी आणि हा आहे शिवचा छोटूसा मामा. एक ऋतू मावशीला, एक ऋतू मावशीला. कर बॅटिंग. तर शिव हॉलमध्ये खेळत होता, म्हणून मग मी लाडूला बेडरूममध्ये घेऊन आले आणि त्याला त्याच्या मावशीची ही डॉल दिसली, जी की खूप जुनी आहे, पण ती अशीच पडली होती. आणि ते ॲक्च्युली सुट्टीमध्ये गावाला आलेले आहेत. ती आहे माझ्या मावशीची मुलगी. आणि लाडू या डॉलसोबत खूप छान खेळत होता. तिच्या तोंडाला जाऊन तो हात लावत होता आणि त्याला असं वाटत होतं की हे बोलत का नाही आहे. त्याला असं वाटत होतं की आणखीन एखादं लहान मुलंच आहे ते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि शिव निघाला होता परत त्याच्या आजीसोबत. तर इथे मी लाडूचं बाकीचं जे काही सामान होतं, जे वॉकर आणि कॅरीकॉट, हे सगळं काढून घेतलं आणि शिव निघाला होता. पण तो मला म्हणत होता की मम्मा तू पण चल. पण ॲक्च्युली तो रात्रीचा इथे थांबला नसता, कारण रात्रीचं त्याला सवय झाली आहे तिकडे झोपायची, तर तो दुसरीकडे कुठेही झोपायला मागत नाही. त्यामुळे मग मी त्याला संध्याकाळी पाठवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा येणार होता. तर मग हे एवढं सगळं सामान फक्त 2 दिवसासाठी मी घेऊन आले होते. आणि लाडू इकडे इतका छान खेळत होता. त्याची मावशी आणि मामा दोघंही त्याला 1 मिनिटसुद्धा सोडत नव्हते. पण लाडूला सारखं कांद्यांकडे जायचं होतं, त्याला ते कांदेच पाहिजे होते. तर तो खेळत नव्हता, पण त्याला ते तोंडात घालायचं होतं, त्यामुळे मग त्याला तिकडे जाऊन देत नव्हते मी. पण लाडू इतका हट्टी झाला ना की त्याला जी गोष्ट दिसते ना ती त्याला हवीच असते. त्यानंतर मग मी नेक्स्ट डेचं शूट केलं. या दिवशीचा ब्लॉग मी एवढाच घेतला. सो नेक्स्ट डे तर हा लाडू उठून खेळून पुन्हा एकदा झोपलेला आहे. म्हणजे लाडू सकाळी 6 वाजताच उठला होता आणि त्याची मावशी त्याच्यासोबत बाहेर जाऊन खेळत होती. तोपर्यंत मी मस्तपैकी 8 वाजेपर्यंत झोपले होते.
आणि त्यानंतर मग जेव्हा त्याला भूक लागली ना त्यावेळी मग तिने माझ्याकडे आणून दिलं. सो मी त्याला फीड केलं आणि नंतर मग तो पुन्हा झोपी गेला. मग तो झोपल्यावर मी उठून आंघोळ वगैरे केली. आणि लाडू फार वेळ झोपत नाही, खूपच म्हणजे फार फार तर 15 मिनटं अर्धा तास एवढाच नॅप घेतो. तर मी आंघोळ करून येईपर्यंत लाडू पुन्हा उठला सुद्धा. आणि लाडूसाठी इथे साडीची झोळी बांधलेली आहे. सो जेव्हा केव्हा आम्ही जातो ना तेव्हा लाडूला इथे झोपता यावं यासाठी. आणि इकडे मला लाडूला घेण्याची गरजच पडत नव्हती, तर त्याला कुणी ना कुणी सारखं घेत होतं. आणि आज माझ्या मम्मीला होती सुट्टी, तर आज तिने बनवले होते इडल्या नाश्त्यासाठी. आणि माझी मम्मी खूप छान इडल्या बनवते. सगळ्यांना तिच्या हातच्या इडल्या इतक्या आवडतात. आणि इडलीसोबत सांबार आणि चटणीसुद्धा होती. तर इकडे मग हा फर्स्ट बॅच मम्मी लावत होती इडल्यांचा. आणि माहेरी आलं ना की काहीच काम करावं लागत नाही, सगळं काही आयतं मिळतं. अगदी चहापासून ते नाश्त्यापासून ते जेवणाच्या ताटापर्यंत सगळं काही आयतं हातात मिळतं. पण आले तरी ना मी फार फार तर काही तासांसाठीच असते, कारण की माझी मम्मी जॉब करते, तिला सुट्टी नसते, तिला फक्त एकच दिवस सुट्टी असते. सो आले तर मग मी त्याच दिवशी येते, नाही तर मग शक्यतो येणं होत नाही. आणि आले तर मग लगेच घरी जाते, कारण की मग ती घरी नसते, त्यामुळे मग इथे येऊन तरी काय उपयोग. सो मग शक्यतो तिला ज्या दिवशी सुट्टी असते ना त्याच दिवशी मी येते. आणि त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा घरीसुद्धा जाते, मी इथे थांबत नाही. आणि लाडूने मला अजिबात त्रास दिला नाही इथे, लाईक रात्री झोपायलासुद्धा आणि दिवसासुद्धा अजिबात त्याने इथे त्रास दिला नाही. तो खूप छान खेळत होता. आणि आता झाली लाडूच्या जेवणाची वेळ. तर मी बनवते लाडूसाठी पेज. मी घरूनच त्याचं प्रीमिक्स घेऊन आले होते. बाबू, ए बाबू, चला पाणी घ्यायला चालला तो. पाणी इथे पाणी का? हो, लाडूला सगळं नवीन दिसते, त्यामुळे तो सारखा बघतोय की काय काय गोष्टी आहेत. आणि मम्मीची देवपूजासुद्धा सकाळी झाली. तर तिला देवपूजा करायला प्रचंड आवडतं, तर सगळ्यात आधी तिने देवपूजा करून घेतली. आणि लाडूला सारखं तिथे दिव्याला पकडायला जायचं होतं. सो त्याला सारखं असं वाटायचं की काहीतरी ते चमकतंय आणि मी ते जाऊन पकडावं. सो तो घरीसुद्धा असंच करतो आणि इकडेसुद्धा त्याला तेच करायचं होतं. काय दिसलं, काय दिसलं, काय दिसलं? आणि आत्ता लाडूला जर काही खाली दिसलं ना तर तो इतक्या फास्ट रांगतो आणि ती गोष्ट पकडून त्याला तोंडात घालायची असते, मग ते काहीही पडलेलं असू दे. त्यामुळे मग त्याच्यावर खूप लक्ष ठेवावं लागतं. तर आता सुट्ट्या संपत आल्यात, तर माझी मावशी पुन्हा चालली होती. तर त्या पिशव्या त्याच आहेत, तिची पॅकिंग चालली होती. आणि लाडूची पेज तयार आहे. तर मी नाश्ता करण्याआधी मी लाडूला पेज चारते आहे, म्हणजे तो छान खेळेल. पण लाडूला मात्र खायचंच नव्हतं, कारण की त्याला इतक्या गोष्टी दिसत होत्या ओढायला. तर त्याला सारखं वाटायचं की मी हे घेऊ की मी ते घेऊ, त्यामुळे मग तो सारखा हे ओढ ते ओढ. आणि तुम्ही बघताय तो बसतसुद्धा नव्हता. आणि लाडूला चारल्यानंतर मग मी इथे नाश्ता केला. आणि हे आहे खरं सुख जे आयतं ताट हातात मिळतं आहे. म्हणजे मला नाश्ता देऊन मम्मीने लाडूला घेतलं होतं
की मी शांतपणे निवांत नाश्ता करावा, नाहीतर मग त्याच्या मागे पळता पळताच खावं लागतं. आणि मी नाश्ता करत होते तेवढ्यात शिवचे फोन चालू झाले की त्याचे पप्पा त्याला आज सकाळी आणून सोडणार होते, पण प्लॅन चेंज झाला आणि त्यानंतर मग त्याचे सारखे फोन चालू झाले. मग मी पटकन नाश्ता केला आणि दादा आणि मी मग त्याला आणायला गेलो. सो माझं माहेर आणि सासरमध्ये फार डिस्टन्स नाही आहे, 20 मिनिटांचं अंतर आहे. तर इथे लाडूची आंघोळ वगैरे झालेली होती, तर मग मी इडल्या पॅक केल्या मम्मींसाठी आणि शिवला आणायला निघाले. आणि आम्ही जाईपर्यंत ना शिव झोपेला आला होता, म्हणजे ऑलमोस्ट जस्ट झोपला होता. सो मी गेले आणि मग त्याने डोळे उघडून बघितले आणि मग लगेच तो माझ्याकडे आला आणि तिथे थांबायलाच तो तयार नाही. तो लगेच मला म्हणायला लागला की चल आपल्याला मामाकडे जायचे. आणि मी मग लगेच त्याला घेऊन निघाले. आणि इथे तुम्हाला दिसत असेल की त्याला किती झोप आलेली होती, पण तरीसुद्धा इतका हसत होता, त्याला इतका आनंद झाला होता की मी त्याला घ्यायला आले. आणि इथे रस्त्याने तो त्याच्या मामाला दाखवत होता की इथे हे तिथे ते, असं तो मग त्याच्या मामासोबत आणि माझ्यासोबत गप्पा मारत होता. तर मी जाताना लाडूला झोपवून गेले होते आणि परत आले तेव्हा लाडू उठलेला होता आणि छान खेळत होता. तर सगळ्यात आधी मी लाडूला फीड केलं आणि मी जोपर्यंत दिसत नाही ना तोपर्यंत लाडू खूप छान खेळत असतो, पण मी दिसले की मग तो माझ्याकडे यायला हट्ट करतो आणि रडायला लागतो. पण जोपर्यंत मी त्याला दिसत नाही ना तोपर्यंत तो खूप छान खेळत असतो. कपडे घातले ए कुठे मुंबईला गेले बाबू. आणि याच दिवशी रात्री मी पुन्हा घरी गेले. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.